पान क्रमांक 275 पौलाचं फिलिप्पीकरास पत्र अध्याय 3 वचन 18 ते 21 मी वाचतो, कान देऊन ऐका. कारण मी तुम्हाला पुष्कळ वेळा सांगितले व आत्ताही रडत सांगतो की पुष्कळ जण असे चालतात की ते ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे वैरी आहेत. नाश हा त्यांचा शेवट, पोट हे त्यांचे दैवत आणि निर्लज्जपणा हे त्यांचे भूषण आहे. त्यांचे चित्त अहिक गोष्टीत असते. आपले नागरिकत्व तर स्वर्गात आहे. तेथून प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा येणार आहे, त्याची आपण वाट पाहत आहोत. ज्या सामर्थ्याने तो सर्व काही स्वतःच्या स्वाधीन करण्यास समर्थ आहे, त्या सामर्थ्याने तो तुमच्या आमचे दैन्यावस्थेतील शरीर स्वतःच्या गौरवावस्थेतील शरीरासारखे व्हावे म्हणून त्याचे रूपांतर करेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणजे प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पौल म्हणतोय की मी तुम्हाला पुष्कळ वेळा सांगितलं आणि आत्ताही रडत सांगतो. रडत सांगणं म्हणजे दुःखाने सांगणं. मला मोठं दुःख होत आहे सांगायला की पुष्कळ लोक असं चालतात, असं वागतात की ते ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे वैरी आहेत, ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे शत्रू आहेत, ख्रिस्ताच्या क्रूसाचे शत्रू आहेत, दुश्मन आहेत. अशा रीतीने ते वागतात, अशा रीतीने ते चालतात. नाश हा त्यांचा शेवट, पोट हे त्यांचं दैवत आणि निर्लज्जपणा हे त्यांचं भूषण आहे. आता त्यांच्याविषयी बोलून झाल्यानंतर तो म्हणतो आपण कोण आहोत? आपलं नागरिकत्व तर स्वर्गात आहे. हालेलुया. तेथून प्रभू येशू ख्रिस्त आपला तारणारा येणार आहे, त्याची आपण वाट पाहत आहोत. ज्या सामर्थ्याने तो सर्व काही स्वतःच्या स्वाधीन करण्यास समर्थ आहे, त्याच सामर्थ्याने तो तुमच्या आमचे दैन्यावस्थेतील शरीर स्वतःच्या गौरवावस्थेतील शरीरासारखे व्हावे म्हणून त्याचे रूपांतर करेल. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, वधस्तंभाचे वैरी म्हणजे नक्की काय हे समजावून घेतलं पाहिजे. कित्येक लोक असं चालतात, असं वागतात की जणू ते ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे वैरी आहेत, ख्रिस्ताच्या क्रूसाचे शत्रू आहेत. वधस्तंभ नक्की काय आहे? वधस्तंभ म्हणजे क्रूस किंवा क्रॉस कसलं प्रतीक आहे, कसलं चिन्ह आहे? येशू ख्रिस्त देवाचा पुत्र ह्या जगामध्ये आला आणि माणसांच्या पापांची शिक्षा त्याने स्वदेहावर घेतली आणि त्याच्या या बलिदानाचं प्रतीक म्हणजे तो क्रूस, जो क्रूस त्याने खांद्यावर नेऊन त्या काल्वरीच्या डोंगरापर्यंत वाहिला आणि त्याच क्रूसावर त्याने आपला देह दिला. तो क्रूस त्याच्या बलिदानाचं प्रतीक आहे. तो क्रूसावर मेला म्हणून माणसाला पापांची क्षमा मिळते. त्याचा क्रूस उभ्या मानवजातीची एकमात्र आशा आहे. त्याच्या क्रूसामुळे आपल्याला पापांची क्षमा मिळते. तो जर आपल्यासाठी मेला नसता तर आपल्याला पापांची क्षमा मिळाली नसती आणि पापांची क्षमा जर आपल्याला मिळाली नसती तर स्वर्गाची आशा आपण कधीच बाळगली नसती. माणसाला स्वर्गात प्रवेश करणं अशक्य आहे. मनुष्य स्वर्गात प्रवेश करूच शकत नाही, कारण स्वर्ग पवित्र आहे, देव पवित्र आहे. पापी माणूस स्वर्गात जाऊच शकत नाही. परंतु ज्याला पापांची क्षमा मिळालेली आहे तो मात्र स्वर्गात जाऊ शकतो. हालेलुया, हालेलुया. बायबल स्पष्टपणे शिकवतं की देव पवित्र आहे, कोणाला पटो की न पटो. बायबल स्पष्टपणे शिकवतं की देवाला स्वर्गामध्ये जी माणसं पाहिजेत ती पापी नकोत. देवाच्या स्वर्गात पापी माणूस पाऊल टाकू शकत नाही, घाण चालणार नाही. तुम्ही सुंदर बंगला बांधला, सुंदर लाद्या लावल्या, सुंदर आकर्षक केलं, त्याच्यामध्ये तुमच्या मुलाने शेण आणून टाकलं, तुम्हाला चालेल का? रागाच्या भरात एखाद्या मुलाला पण फेकून टाकायचा, बरोबर? देवाचा स्वर्ग पवित्र आहे, देव पवित्र आहे, अशा ठिकाणी पापी माणसाला प्रवेश नाही. पण
ज्याला पापांची क्षमा मिळालेली आहे अशाला मात्र प्रवेश आहे. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून देवाने त्याचा पुत्र ह्या जगामध्ये पाठवला. येशू ख्रिस्त या जगात अशासाठी आला की आपल्या सगळ्यांच्या पापाची शिक्षा, दंड त्याने स्वदेहावर घ्यावा. त्याला जे फटके मारण्यात आले ते त्याच्या पापांचे नव्हे, आपल्या पापांचे. त्याने जो जड क्रूस वाहिला तो त्याच्या पापांसाठी नाही, आपल्या पापांसाठी. त्याच्या अंगातून रक्ताच्या धारा वाहत होत्या. त्याच्या डोक्यावर विषारी काट्यांचा मुकुट होता. त्याच्या शरीराचा चेंदामेंदा झाला. त्याचं पूर्ण शरीर जे आहे ते वेदनेमध्ये होरपळून निघत होतं. आणि असा जो त्रास त्याने सहन केला, ह्या जे वेदना त्याने सहन केल्या आणि क्रूसावर आपला प्राण दिला, हे सगळं त्याने मानव जातीसाठी केलेलं आहे, पापी मानवासाठी केलेलं आहे. आणि जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला स्वर्गात प्रवेश मिळतो. हालेलुया. हा संदेश म्हणजे सुवार्ता. सुवार्ता म्हणजे चांगली बातमी. इंग्रजीमध्ये म्हणतात गुड न्यूज, हिंदीमध्ये म्हणतात सुसमाचार. तारणाचा संदेश म्हणजे सुसमाचार, आनंदाची बातमी, सुवार्ता. कसली सुवार्ता? की जो कोणी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्याला पापांची क्षमा मिळते. हालेलुया, हालेलुया. कारण येशू ख्रिस्ताने पूर्ण जगाच्या सगळ्या पापांची शिक्षा स्वदेहावर घेतलेली आहे. त्याने बलिदान केलेलं आहे. ह्याला आम्ही सुवार्ता म्हणतो, ह्याला आम्ही गोड बातमी म्हणतो, चांगली बातमी म्हणतो, गुड न्यूज म्हणतो. आणि ह्यालाच वधस्तंभाचा संदेश म्हणतात. द मेसेज ऑफ द क्रॉस. वधस्तंभाचा संदेश, क्रूसाचा संदेश. क्रूस म्हणजे सुवार्ता. क्रूस म्हणजे आमच्या पापांची क्षमा. क्रूस म्हणजे आमची एकमेव आशा. जो क्रूस नसता तर आम्ही स्वर्गात गेलोच नसतो, कारण आम्हाला पापांची क्षमा मिळाली नसती. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, कधी कधी मी म्हणतो कुणालाही जर स्वर्गात जायचं असेल तर दुसरा मार्ग उपलब्ध आहे, तो म्हणजे निष्पाप. तुम्ही निष्पाप असाल तर तुम्ही सरळ स्वर्गात जाल, तुम्हाला येशूची गरज नाही. हालेलुया, हालेलुया. निष्पाप म्हणजे एकही पाप न करणं. जगाच्या इतिहासामध्ये एकच मनुष्य बोलून गेला की तुमच्यापैकी कोण मला पापी ठरवतो. बाकी कोणीच बोलू शकला नाही असं. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशूने आपल्यासाठी देहदान केलं, बलिदान केलं. आणि त्याचंही बलिदान जे आहे त्याचं प्रतीक म्हणजे त्याचा क्रूस, तो वधस्तंभ. हालेलुया, हालेलुया. वधस्तंभाचे वैरी म्हणजे ख्रिस्ताच्या बलिदानाचे वैरी. आम्ही जो संदेश तुम्हाला सांगतो आहोत तो येशूच्या बलिदानाचा संदेश आहे, तो क्रूसाचा संदेश आहे. ती आनंदाची बातमी आहे की जर तुम्ही येशूवर विश्वास ठेवला तर तुम्हाला पापांची क्षमा मिळणार. पण असं म्हणण्यापेक्षा, येशूवर विश्वास ठेवण्यापेक्षा, असं म्हणण्यापेक्षा येशूच्या क्रूसावर विश्वास ठेवला तर तुम्हाला पापांची क्षमा मिळणार. हालेलुया, हालेलुया. पौल एके ठिकाणी म्हणतो आम्ही येशूची घोषणा करतो, म्हणजेच क्रूसावर खेळलेल्या येशूची घोषणा करतो. येशू बालक होता, येशू तरुण होता, येशू लोकांमध्ये फिरायचा, ही एक गोष्ट झाली. पण येशू क्रूसावर लटकला होता आणि तो वेदना भोगीत होता. त्याने आमच्या पापांची शिक्षा स्वदेहावर घेतली होती. हा येशू, वधस्तंभावरचा येशू जो आहे त्याची आम्ही घोषणा करत आहोत. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, वधस्तंभ म्हणजेच क्रूस, येशूचा क्रूस, ह्याच्याविषयीचा संदेश ज्यांना नकोच आहे ते वधस्तंभाचे वैरी आहेत. हालेलुया. ते वधस्तंभाचे वैरी आहेत, ते क्रूसाचे वैरी आहेत, ते येशूच्या बलिदानाचे वैरी आहेत. आणि मग त्यांना क्रूसाचा काहीही लाभ नाही आहे, फायदा नाही आहे. येशू त्यांच्यासाठी मेला खरा, परंतु ह्यांना मात्र त्याचा उपयोग होत नाही. येशू सगळ्यांसाठी मेला, पण सगळ्यांना येशूचा उपयोग होणार का? नाही. हालेलुया. येशू सगळ्यांसाठी उपलब्ध आहे, पण जे येशूकडे येत नाही आहेत त्यांना येशूचा फायदा कसा होणार? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, येशू सगळ्यांसाठी मेला हे खरं आहे, परंतु सगळ्यांना त्याचा उपयोग होत नाही आहे. जे येशूकडे येतात त्यांनाच उपयोग होतो, जे येशूकडे येत नाहीत त्यांना उपयोग होणार नाही.
कित्येक लोक असं चालतात की ते ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे वैरी आहेत, ते क्रूसापासून दूर आहेत, येशूपासून दूर आहेत, येशूच्या बलिदानापासून दूर आहेत, 4 हात लांब आहेत. त्याने येशूची सुवार्ता ऐकायची नाही आहे, ऐकली तरी विश्वास ठेवायचा नाही आहे. त्यांनी मुद्दामून कानावर हात ठेवले आहेत आणि डोळ्यावर हात ठेवलेले आहेत, डोळे मिटून घेतलेले आहेत. ते ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे वैरी आहेत. अशांचं काय होणार आहे? नाश हा त्यांचा शेवट. पोट हे त्यांचं दैवत आणि निर्लज्जपणा हे त्यांचं भूषण आहे. नाश हा शेवट. कसा काय शेवट? जो पाप करतो आणि पापाची क्षमा मिळवत नाही तो मेल्यानंतर पापी म्हणूनच मरणार. एक मनुष्य वयाच्या 60व्या वर्षी मरतो आणि 60 वर्षे त्याने जेवढी पापं केलेली आहेत ती सगळी साचलेली असतात. ती पापं घेऊन तो मरणार. स्वर्गात कसा जाणार? मी म्हणालो देवाच्या स्वर्गात पापी माणूस जाऊ शकत नाही. हालेलुया, हालेलुया. म्हणून अशांत नाश होणार. नाश होणार म्हणजे नष्ट होणार. पोट हे त्यांचं दैवत. मग ते जगामध्ये काय करतात नक्की? अशी लोक जगात काय करतात? पोट हे दैवत आहे. पोट म्हणजे शरीर. पोट म्हणजे नुसतं एवढं पोट नाही आहे, हा 1 बाय 1 फुटाचा भाग नाही आहे. पोट म्हणजे पूर्ण शरीर. पोट म्हणजे शारीरिक जीवन. माणूस शारीरिक जीवनासाठी जगतो का? तुम्ही जे काही श्रम घेता, कष्ट करता, घाम गाळता, काबाड कष्ट करता, रात्रीचे दिवस करता, मेहनत घेता, हे सगळं कशासाठी? पोटासाठी, म्हणजे शरीरासाठी, म्हणजे शरीराच्या सुख विलासासाठी, म्हणजे जिभेचे चोचले पुरवण्यासाठी. पोट हे त्यांचं दैवत आणि पोट हे दैवत म्हटल्यानंतर पैसा हे दैवत येतं आपोआप. कारण पैशाशिवाय पोटाचे व्यवहार चालत नाहीत. हालेलुया. शरीराचं सगळं जे काय आहे ते पैशाशी निगडीत आहे. जेवढा पैसा जास्त तेवढा शरीराला आराम जास्त. बरोबर. सायकल चालवणारा, पहिली गोष्ट पायी चालणारा कसा चालतो? थोड्या वेळाने घाम येतो त्याला, मग घाम पुसतो. मग सायकल चालवणारा कसा चालवतो? त्याला पण घाम येतो, त्याला पण घाम येतो, तो पण घाम पुसतो. आणि मग स्कूटर चालवणारा कसा चालवतो? मी ह्या सगळ्यातनं गेलेलो आहे म्हणून मला माहीत आहे. पण मोटरसायकल चालवणारा बेटा असा बसतो. स्कूटरमध्ये मोटरसायकलमध्ये हा फरक आहे. आणि मग कारमध्ये तो आरामात बसलो, जो वरती पाऊस पडला त्याला पाऊस लागत नाही, ऊन लागत नाही. मग कार छोटी, कार मोठी. मग इनोवा असली की मग त्याच्यामध्ये एअर कंडिशन आहे. आता ह्या कारमध्ये पण आहे, पण इनोवामध्ये अजून आरामात. बरोबर. जेवढा पैसा जास्त तेवढं शरीराला सुख जास्त. हालेलुया, 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 हालेलुया. मग पैसा कमवायचा 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 या शरीरासाठी. पोट नुसतं पोट नाही, शरीर पूर्ण. नुसतं शरीर नाही, शारीरिक जीवन. मी सिंगापूरला एका माणसाच्या घरी राहिलो होतो. त्याने मला झोपायला एक रूम दिली. मी तिकडे गेलो तर तिकडे बेड होता, पण मी नीट बघितलं नाही. मी जाऊन झोपलो. मी एकदम खाली गेलो. काय? एकदम खाली गेलो. मी उठून बघतो तर बेड कसला हो. त्याने स्पंजच्या गाद्या 6-7 एकामेकावर ठेवल्या होत्या. म्हणजे ही काय पद्धत आहे? स्पंजच्या गाद्या एवढ्या जाड्या 6-7 ठेवल्या होत्या आणि त्याचा बेड बनवला होता. मी जाता बरोबर एकदम मध्ये गेलो. हालेलुया. कशासाठी माणूस असं करतो सांगा? काही लोक खाटेवर झोपतात, मग काही लोक जमिनीवर झोपतात, म्हणजे आपल्या लाद्यावर झोपतात. काही लोक खाटेवर झोपतात. काही लोक लोखंडाच्या पलंगावर झोपतात. काही लोक लाकडाच्या पलंगावर झोपतात, त्याच्यावर गाद्या टाकतात. पण लाकडाच्या पलंगावर झोपून त्याच्यावर एवढी गादी जरी टाकली तरी पण त्याच्या शरीराला बाबा आराम मिळतच नाही. मग त्याने अजून एक शक्कल लढवली. त्याने काय केलं? स्पंजच्या गाद्या घेतल्या, सारख्या 7-8 ठेवल्या. त्याच्यावर झोपल्यावर कसं माणूस हो जातो माझ्या खाली, त्याला बरं वाटते. काय होते? बरं वाटते. हालेलुया. हे बरं वाटण्यासाठी लोक आज पुष्कळ पैसे मोजतात हो. पैसा कमवायचा, शरीराला सुख द्यायचं.
पैसा कमवायचा, शरीराला सुख द्यायचं, ह्यांचा देव म्हणजे पोट, म्हणजेच शरीर. नुसतं पोट नाही हो, पूर्ण शरीर. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पोट हे त्यांचं दैवत. जमीन घेतात, कशासाठी घेतात? पैशासाठी. पैसा कशासाठी? शरीरासाठी. बंगला कशासाठी? कशासाठी? आरामासाठी. आराम कशाला? शरीराला. बरोबर. पैसा पाहिजे, पैसा पाहिजे, कशासाठी पाहिजे? शेवटी शरीरासाठी पाहिजे. हालेलुया, हालेलुया. आणि शरीराला आरामात ठेवत असताना आत्मा मात्र कुजून जातो, आणि आत्मा कुजला की शरीराला व्याधी होतात, आजार येतात. आजार काय येतात? आत्मा कुजलेला आहे म्हणून. पण शरीराकडे जास्त लक्ष दिलं, आत्म्याकडे लक्ष दिलंच नाही. आत्म्याकडे लक्ष दिलं नाही, आत्मा कुजला, मग शरीराला व्याधी होतात, आजार येतात. कल्पना करा, एक दिवस सकाळी तुम्ही प्रार्थना करत आहात, आणि प्रार्थना करताना देवाने तुम्हाला सांगितलं की तुझं आणि काकाचं बोलणं नाही आहे, तर आज काकाकडे जा आणि काकाशी समेट कर, म्हणजे तुला माझे आशीर्वाद मिळणार, असं देवाने जर सांगितलं. आणि त्याच दिवशी तुम्ही एक जमिनीचा प्लॉट बघायला जाणार आहात, विकत घ्यायचे ना, ते जमिनीचा प्लॉट बघायला जाणार आहात. आता तुम्ही काय निर्णय घ्याल? जमिनीचा प्लॉट बघायला जायचं की देवाने सांगितलं आज काकाकडे जा आणि समेट कर? जमिनीचा प्लॉट बघणं शरीरासाठी, काकाकडे जाऊन समेट करणं आत्म्यासाठी. मी सांगतो, तुमच्या सगळ्यापैकी 99% लोक जमिनीचा प्लॉट बघायला जातील. काकाकडे जाऊन समेट करायचं, बघू ना, नंतर बघू ना, मी गेल्यावर काका पहिला असं बघणार, मग मला स्माईल करायचं आहे. मग काकाने स्माईल नाही केलं, मग काकाने स्मित हास्य नाही केलं, मग पंचायत व्हायची ना, लाज वाटायची ना तिकडे. मग ते काम ते नंतर बघू, आता मग जमीन बघायला जाऊ. शरीराचं पहिलं, आत्म्याचं नंतर. असं नंतर नंतर करून 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 आत्म्याची सगळी कामं पेंडिंग राहतात, आणि शेवटी आत्मा कुजून जातो. आणि देव म्हणतो 100 लोकांची तुझं बोलणं नाही आहे, 50 लोकांच्या तू चोऱ्या केल्या आहेत, 100 लोकांची तू थोबाडीत मारली आहे, तुझा आत्मा जो कुजून गेलेला आहे. आत्मा कुजला की शरीर रोगाने भरून जातं. एक भावाशी बोलत नाही म्हणून डायबिटीस, बहिणीशी बोलत नाही म्हणून ब्लड प्रेशर. लिहून घ्या, लिहून घ्या, मी बोलतो ते. भावाशी बोलत नाही म्हणून डायबिटीस, बहिणीशी बोलत नाही म्हणून ब्लड प्रेशर, काकाशी भांडण केलं म्हणून हातपाय दुखतात. असं सगळं रिलेशन आहे ते. वाटलंच आम्ही एक बोर्ड लावून टाकतो इकडे, तुम्ही यायचं आणि बघायचं काय झालंय. पूर्ण अंग दुखते, हां, शेजाऱ्याचे ठोसे मारले होते. आम्ही चार्ट बनवतो तक्ता, आल्यावर बघायचं आपला आजार कोणता आहे, आपलं पाप कोणता आहे. बरोबर. आजार कोणता, पाप कोणतं, एक चार्ट मांडायला पाहिजे इकडे. हालेलुया. माझ्या प्रिय भावानं, मी शरीराचं सुख घेता घेता शरीराकडे लक्ष देऊन 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 आत्म्याकडे दुर्लक्ष. शेकडो माणसाशी बोलणं नाही आहे, कुणाशी भांडण, कुणा चोरीचं पाप, हे सगळी पाप. आणि मग आत्मा जातो कुजून. आत्मा एकदा कुजला की शरीराला व्याधी जडतात, शरीर व्याधींनी भरून जातं. 1-2 दिवसापूर्वी मी एका माणसाला भेटलो. तो माणूस दिसायला असा गोरा स्मार्ट दिसत होता. मी म्हणलो काय तुझी तब्येत आहे? तर तो मला, कसली तब्येत? ही माझं पूर्ण शरीर, याच्यामध्ये पुष्कळ आजार आहेत, हे आजाराचं घर आहे. काय म्हणाल तो? आजारांचं घर आहे. मी एवढं बायबल वाचलं पण हा शब्द प्रयोग कुठे वाचला नाही, आजारांचं घर. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. काय झालेलं आहे? आत्मा कुजलेला आहे म्हणून शरीर व्याधींनी भरलेलं आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, नाश आहे त्यांचा शेवट, पोट हे त्यांचं दैवत. शरीर 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 शरीराची सुख. आणि मग आत्म्याला त्रास होतो, आत्मा कुजतो, शरीराला व्याधी होतात, आणि मग जागे होतात. मग काय झालं? शरीर रोगाने भरून आल्यानंतर इकडे येणार प्रार्थनेला. कशासाठी आलेला आहे? डायबिटीज आहे, ब्लड प्रेशर आहे, दमा आहे,
हृदयविकार आहे, हातपाय दुखतात, सांधेदुखी आहे. अरे उभा आहे, तिकडनं अनाऊन्समेंट होते, म्हणजे इकडनं अनाऊन्समेंट होते, तुमच्या मनात कोणाविषयी राग असेल तर क्षमा करा. अरे बापरे, हे काय गडबड आहे? प्रार्थना अशी असते का? मला माहीत असं मी आलोच नसतो इकडे. अशी प्रार्थना असते का? पुन्हा क्षमा करा, आम्ही क्षमा करा. अरे काय बोलतो, क्षमा करायची? क्षमा करा. अरे क्षमा करा, क्षमा कर, हे करणं ओळखतोय तर काय, किती लोकांना क्षमा करायची? सगळी नावं समोर येतात ना, चित्र दिसतात सगळी. काका, मामा, मावशी, ऑफिसमधला बॉस, शेजारी पाजारी सगळे दिसतात. सगळ्यांशी वाकडं आहे, एकाशी पण सरळ नाही आहे. बरोबर. आणि मग आम्ही म्हणतो पापांची आठवण करा. अरे बापरे, ऑफिसमध्ये स्टेशनरी सगळी मीच चोरून आणली आहे. अरे ब्रदरला कसं माहीत पडलं मी पापी आहे तो? त्याला काय माहिती, ब्रदरला माहिती सगळी माणसं पापी आहेत. त्याला वाटलं माझं पाप ब्रदरला कळलं की काय. हालेलुया. असं पुष्कळ लोकांचं होतं. पुष्कळ लोकांना वाटतं की ब्रदर मला टोमणे मारतात, पण मला माहिती आहे सगळेच पापी आहेत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पापांची आठवण करा म्हटल्यानंतर पुष्कळ लोकांना घाम सुटतो. असं माहीत असतं इकडे आलोच नसतो. ऑफिसमध्ये स्टेशनरी चोरायची, ऑफिसमध्ये लोखंड चोरायचं, काय 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 सगळी बाबा आठवायला लागतात. आणि हे काय चालू आहे? आत्म्याचं शुद्धीकरण, आत्मा साफ करायला घेतलेलं आहे. आत्म्याचं शुद्धीकरण झालं की आजार पळून जातात. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, पोट हे त्यांचं दैवत, शरीर म्हणजे देव, आणि शरीरासाठी काही करणार. तिसरं म्हणतो तो निर्लज्जपणा हे त्यांचं भूषण आहे. निर्लज्जपणा हे त्यांचं भूषण आहे. बोलतात मूर्खासारखं, आणि मूर्खासारखं बोलल्यानंतर पुन्हा त्यांना वाटतं की आम्ही शहाणे. निर्लज्जपणा हे त्यांचं भूषण. हालेलुया, 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 हालेलुया. माणूस किती बडबड करतो, त्याचं खरं काही नसतं तरी त्याला लाज वाटत नाही. त्याला लाज वाटत नाही, त्याचं जीवन निर्लज्जासारखं असतं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ह्या 3 गोष्टी आहेत अशा लोकांची वैशिष्ट्य. एक, नाश आहे त्यांचा शेवट, पोट हे त्यांचं दैवत, आणि निर्लज्जपणा हे त्यांचं भूषण आहे. म्हणजे त्यांचा स्वभाव निर्लज्जपणा असतो. काहीही करत त्यांना लाज वाटत नाही. आता ज्यांनी येशूवर विश्वास ठेवला अशा लोकांविषयी काय म्हटलं आहे की आपलं नागरिकत्व तर स्वर्गामध्ये आहे. हालेलुया. आणि मध्ये एक वचन आहे, त्यांचं लक्ष ऐहिक गोष्टींकडे असतं. त्यांचं चित्त ऐहिक गोष्टीकडे, ऐहिक म्हणजे जगिक, ऐहिक म्हणजे या जगातल्या गोष्टी. त्यांचं सगळं लक्ष या जगातल्या गोष्टींकडे असतं. या हॉलमध्ये जेव्हा मी पहिल्यांदा प्रवेश केला, तुम्हाला माहिती आहे हॉलमध्ये प्रवेश कसा केला? मी बायबल घेऊन आलो, बायबल वाचलं. पहिल्या दिवशी 24 डिसेंबर 2006 मी ह्या ठिकाणी आलो, तेव्हा या हॉलकडे पाहिलंच नाही, अजिबात नाही पाहिलं. प्रवचन संपल्यावर मी लोकांना सांगितलं या हॉलमध्ये मी पहिल्यांदा आलेलो आहे, पण मी अजिबात कोणी पाहिलं नाही आहे. हे स्ट्रक्चर महत्त्वाचं नाही आहे, येशू महत्त्वाचा आहे, तुम्ही महत्त्वाचे आहात. हालेलुया. हे एवढे सगळे आत्मे स्वर्गात जायला पाहिजेत, त्याच्यासाठी मी प्रवचन देत आहे. सगळे आत्मे स्वर्गात पोचायला पाहिजेत म्हणून मी प्रवचन देत आहे. हालेलुया. हे बांधकाम काय महत्त्वाचं आहे? काय महत्त्वाचं आहे बांधकाम? या जगातल्या गोष्टी कुठे न्यायच्या आहेत? एक दिवस येईल आणि हे जग संपून जाईल, काही राहणार नाही इकडे. सगळी माणसं येशू समोर जमा केली जातील, जगाचा न्याय होणार आहे. पण आपलं लक्ष बांधकामाकडे असतं, आपलं लक्ष जमिनीकडे असतं, मोबाईलकडे असतं, प्रॉपर्टीकडे असतं, मालमत्तेकडे असतं. त्यांचं चित्त ऐहिक गोष्टीत असतं, जगातल्या गोष्टीकडे असतं. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, या लोकांचं जीवन असं आहे. आणि ईश्वर विश्वास ठेवणारे लोक जे आहेत त्यांना तो सांगतोय आपलं नागरिकत्व स्वर्गात आहे. हालेलुया. आपण स्वर्गाचे नागरिक आहोत, म्हणजे आपण स्वर्गात जाणार आहोत.
तेथून येशू येणार आहे त्याची आपण वाट पाहत आहोत. येशू आपला तारणारा आपल्याला न्यायला येणार आहे त्याची आपण वाट पाहत आहोत. मी नेहमी एक उदाहरण देतो. एखाद्या मुलीचं जर लग्न जमलं आणि 2 महिन्यात लग्न आहे तर ती काय करते, कामावरून आल्यावर एखादं घड्याळ आणते. असं टेबल क्लॉक म्हणतात त्याला, बरोबर, टेबलावर ठेवायचं. आणि ती काय करते, कुठेतरी बॅगमध्ये ठेवते. आई विचारते, काय गं तू काय आणलंस? मी टेबल क्लॉक आणला आहे. मग ते कुठे आहे? बॅगमध्ये आहे. म्हणजे टेबलावर ठेवत नाही. नाही, ते इकडच्यासाठी नाही आणलं, लग्न झाल्यावर तिकडे जाणार ना, तिकडच्यासाठी आणलं आहे. हालेलुया, हालेलुया, बरोबर. ते इकडचे या घरात वापरण्यासाठी नाही आहे. तिकडे मी 2 महिन्यांनी जाणार लग्न केल्यावर, तिकडच्यासाठी घड्याळ आहे, बरोबर. तसं ज्यांनी येशूवर विश्वास ठेवलेला आहे त्याचं जमलेलं आहे, त्याचं लक्ष तिकडे पाहिजे. हालेलुया. ज्यांनी येशूवर विश्वास ठेवलेला आहे त्यांचं जमलेलं आहे, त्यांचं लक्ष कुठे पाहिजे? हालेलुया, हालेलुया. एकदा तुमचं जमलं की तुम्ही इकडे लक्ष कसं देणार? मला काही लोक विचारतात, ब्रदर तुमची काही प्रॉपर्टी आहे की नाही? म्हणजे माझी प्रॉपर्टी भरपूर आहे. केवढी आहे? हो, मर्यादा आहे. दाखवा. नाही, इकडे नाही, ती वरती आहे. हालेलुया. तुला मी जरूर दाखवेन माझी प्रॉपर्टी, पण मी जिकडे जाणार तिकडे तू येणार का? तू दुसऱ्या ठिकाणी गेला तर, भलत्या ठिकाणी गेला तर? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. एक सत्य घटना सांगतो. स्वर्ग आणि पृथ्वी याच्याकडे काय फरक आहे? म्हणजे स्वर्गाकडे पाहणं आणि पृथ्वीकडे पाहणं याच्यात नक्की काय फरक आहे? बिशप फुलटन शीन नावाचे एक बिशप कॅथोलिक चर्चमध्ये होऊन गेले. त्यांनी स्वतः सांगितलेली ही गोष्ट आहे. त्यांच्यावर एक माणूस नेहमी टीका करायचा. पत्रकार होता तो, संपादक होता, आणि नेहमी सांगायचा जगात देव नाही आहे, हे बिशप वगैरे काय बोलतात, कसला देव, असं तो नेहमी सांगायचा. आणि एक दिवस तोच माणूस बिशपांना भेटायला आला. तर त्याच्या अगोदर पुष्कळ लोक होते भेटण्यासाठी. तर बिशपांना सांगण्यात आलं, अमुक अमुक माणूस तुम्हाला भेटायला आलेला आहे. बिशप म्हणाले, तो माणूस मला भेटायला आलेला आहे? जो नास्तिक आहे, देवाला मानत नाही आहे, बिशपावर टीका करायचा, तो भेटायला आला होता असं. मग त्याला वरती पाठवा, माझ्याकडे पाठवा. तर त्या माणसाचे त्याच्या अगोदर पुष्कळ नंबर आहेत, ते असू देत नंबर सगळे, त्यांना पहिलं पाठवा. मग तो माणूस आला, समोर बसला, आणि त्या माणसाने सांगितलं, माझ्या अगोदर एवढे नंबर्स होते आणि तुम्ही मला पहिल्यांदा बोलावलं, थँक्यू, आभारी. तेव्हा बिशप म्हणाले, त्याचं काय आहे, तुमच्या अगोदर जी लोक आहेत ना त्यांना मी स्वर्गात भेटणार आहे, पण आपली स्वर्गात भेट होणार नाही ना. हालेलुया, हालेलुया. तुम्ही देवावर विश्वास ठेवत नाही, तुम्ही स्वर्गात काय पोहोचणार? आणि मी जिकडे जाणार तिकडे आपली भेट नाही होणार. या लोकांना मी आत्ता भेटलो नाही तरी चालेल, मी स्वर्गात नक्की भेटेन त्यांना. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणी, पुष्कळ लोकांना असं वाटतं हे जग म्हणजे शेवटचं ठिकाण आहे. अजिबात नाही, अजिबात नाही. स्वर्ग आहे, नरक आहे, आणि म्हणून आपल्या स्वर्गात जायचं आहे. आपलं लक्ष स्वर्गाकडे असलं पाहिजे. ज्यांचं लक्ष स्वर्गाकडे असतं त्यांचं जीवनच वेगळं असतं. संपत्ती, प्रॉपर्टी, इस्टेट हे शब्द त्यांच्या हिशोबात नसतात. आजकाल एक नवीन शब्दप्रयोग निघाला आहे, रिअल इस्टेट. रिअल इस्टेट म्हणजे काय? रिअल इस्टेट म्हणजे जमीन, बंगला, इमारत, ही काय रिअल इस्टेट आहे? रिअल इस्टेट वर आहे, ही अनरिअल इस्टेट आहे. ही खरी इस्टेट नाही आहे, पण लोक याला खरी इस्टेट समजतात. हो, हालेलुया. खरी इस्टेट वर आहे, ती स्वर्गात आहे. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपलं नागरिकत्व स्वर्गात आहे. तेथून प्रभू येशू ख्रिस्त आपला तारणारा येणार आहे, त्याची आपण वाट पाहत आहोत. आणि ज्या सामर्थ्याने तो सर्व काही स्वतःच्या स्वाधीन करण्याला समर्थ आहे, सगळं येशू स्वतःच्या स्वाधीन करणार आहे. सगळं सगळं त्याच्या हातात आहे. आणि त्याच सामर्थ्याने तो तुमचं आमचं दैन्यावस्थेतील शरीर, हे शरीर दैन्यावस्थेतील आहे. हालेलुया. हे शरीर अनब्रेकेबल नाही आहे का? अनब्रेकेबल आहे? नाही, हे एकदम ब्रेकेबल आहे. म्हणून तर ब्रेक होत आहे, म्हणून तर खून होत आहेत. हालेलुया. खून का होतात? कारण हे ब्रेकेबल शरीर आहे. आपलं शरीर दैन्यावस्थेत आहे असं वचन म्हणतं, चांगल्या अवस्थेत नाही आहे.
आपलं शरीर नाजूक आहे. इंग्रजीमध्ये दुसरा एक शब्द आहे वल्नरेबल आहे, म्हणजे त्याच्यावर हल्ला होऊ शकतो. या शरीराला मर्यादा मर्यादा आणि मर्यादा आहेत. मी समोर बघत असताना मागचं काही दिसत नाही, बरोबर, मर्यादा आहेत. पण देव हे शरीर बदलणार आणि आपल्याला दुसरं शरीर देणार, ज्याला गौरवावस्थेतील शरीर म्हटलं. गौरवावस्थेतील शरीर येशूच्या शरीरासारखं गौरवावस्थेतील शरीर. हालेलुया. ज्या शरीराला थकवा माहीत नाही, थकवा माहीत नाही, आजार माहीत नाही, क्षीण त्राण आणि असले वेदना काही माहीत नाही, असं शरीर आपल्याला मिळणार आहे. हालेलुया. ते एक्सचेंज ऑफर असते म्हणजे एक्सचेंज ऑफर. एक्सचेंज ऑफर म्हणजे आपला जुना टी व्ही द्यायचा, नवा घ्यायचा, बरोबर. तसं आपलं शरीर एक्सचेंज होणार आहे. हालेलुया. हालेलुया. आता इकडचे एक्सचेंज ऑफर सगळं बंडल असतात, ते अगोदर भाव वाढवतात आणि मग एक्सचेंज करून घेतात, बरोबर. ती एक्सचेंज ऑफर जेन्युइन आहे, खरी आहे, असली आहे, बंडल नाही. हालेलुया. एक्सचेंज ऑफर. तसं आपलं शरीर एक्सचेंज होणार, रूपांतर होणार. रूपांतर थोडा कठीण शब्द आहे. रूपांतर म्हणजे रूप बदल. रूप बदल आहे तसं नाही राहणार, रूपात बदल होणार, स्वरूप बदलणार. आणि ते कसं होणार? गौरवावस्थेत शरीरासारखं होणार, तसं शरीर आपल्याला मिळणार. तुमच्यापैकी किती लोक नाराज आहेत? तुम्ही सावळे दिसता म्हणून नाराज आहेत ना. मी पण नाराज आहे, मी सावळा दिसतो. हालेलुया. तुमचे किती लोक नाराज आहेत केस गळतात म्हणून? आहेत ना. माझे केस गळायला लागले, मी भिवून गेलो की. हालेलुया. तुमचे किती लोक नाराज आहेत तुमचे केस पांढरे होत आहेत, बरोबर. टक्कल पडत आहे, केस पांढरे होत आहेत. किती लोक नाराज आहेत चष्मा आहे म्हणून. मी असं केलं म्हणजे मी तुम्हाला चिडवलं नाही बरं का, राग नका मानू, नाही तर मला चष्मा लागायचा. हालेलुया. हालेलुया. मला चष्मा नको आहे, मी देवाकडे मोठा अर्ज केला आहे, मला चष्मा नको म्हणून. हालेलुया. बरोबर. चष्मा लागलेला आहे, केस पिकलेले आहेत, केस गळून चक्कल पडलेला आहे. आणि माझ्यासारखे समदुःखी किती आहेत? दात पडत आहेत. हालेलुया. माझे दात पडत आहेत. मला चष्मा नाही आहे, केस काळे आहेत, केस पडत नाही आता, पण दात पडत आहेत. हालेलुया. हालेलुया. आणि तुमच्यापैकी किती लोकांना सांधे दुखी आहे आणि काय काय त्रास आहेत, शरीरावर डाग आहेत. हे सगळं दैन्यावस्थेतील शरीर आहे, हे आपल्याला एक्सचेंज करून मिळणार. हे शरीर आपल्याला एक्सचेंज करून मिळणार. स्वर्गामध्ये काय आपण चष्मा घालून नाही जाणार हो. नाही, तुम्ही मरताना बायकोला सांगा माझा चष्मा ठेवून दे, मी स्वर्गात गेलो, मला चष्मा पाहिजे की नाही. नको 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 नको. मरताना बायकोला सांगायचं फक्त एक चांगले कपडे शरीरावर ठेव, बस, बाकी माझं घड्याळ देऊ नकोस. स्वर्गात घड्याळच नाही मुळी. घड्याळ कशाला? तिकडे कायमचं राहायचं आहे तर. स्वर्गात घड्याळ नाही. बरोबर घड्याळ घेऊन जाऊ नका, बरोबर चष्मा घेऊन जाऊ नका, एकदम नवी कोरी बुटं असतील ते पण घेऊ नका. साधे कपडे घालून स्वर्गात जायचं आपल्याला, कारण तिकडे सगळं मिळणार आहे. हालेलुया. 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 दैन्यावस्थेतील शरीर आहे, दैन्यावस्थेतील शरीर बदलणार. मी जेव्हा व्यायामशाळेत जात होतो, पुष्कळ वर्षापूर्वी मी व्यायामशाळेत जायचो, आणि मी व्यायामशाळेमध्ये काय पाहिलं, तिकडे व्यायाम करणारे पुरुष आहेत, त्यांचं शरीर एकदम रेखीव बांधीव असायचं, एकदम रेखीव आणि एका विशिष्ट आकारात असायचं. पुरुष म्हटल्यानंतर व्ही शेप असतो, व्ही शेप. इकडनं छाती रुंद, कंबर बारीक आणि मग पाय असे. तुम्ही बॉडी बिल्डर बघितले असेल, व्ही शेप असतात ते, त्यांच्या इकडे सगळं बारीक असतं, व्ही शेप. मी त्या बॉडी बिल्डर्सकडे बघायचो आणि मी म्हणायचो या जगातले सगळे पुरुष असे असतात ते केवढं बरं झालं असतं. हालेलुया. त्यांचे स्नायू असे असायचे. आय वॉज इन जिम फॉर 6 months, 6 नाही, 1 वर्ष मी व्यायामशाळेत जात होतो आणि मी बघायचो त्यांचे दंड असे. मी बाहेर आल्यावर माणसं बघतो, एकाचा पोट असा झालाय, एकाचा बाहेर तसं एक पण दिसत नाही हो, पण ते व्यायामशाळेमध्ये सगळे असे असतात, बरोबर. आपली शरीरं ही दैन्यावस्थेमध्ये आहेत, दैन्यावस्थेत आहेत. आणि म्हणून देव आपल्याला सुंदर शरीर देणार आहेत. हालेलुया.
गौरवावस्थेतील शरीर देणार आहेत आणि त्या शरीराला थकवा नाही आणि काय काय काही आजार नाहीत, बरोबर, सांधेदुखी नाही. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणी, दैन्यावस्थेतील शरीर आहे हे देव बदलणार आणि ह्याच्या बदल्यात आपल्याला चांगलं गौरवावस्थेतील शरीर मिळणार. म्हणून मला हे माहीत आहे, म्हणून माझे दात पडले तरी मी नाराज नाही. तुम्हाला चष्मा लागला तरी नाराज होऊ नका. हे सगळं टेम्पररी आहे. हे काय आहे? टेम्पररी आहे. परमनंट सगळं वरती आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. सगळं परमनंट वरती आहे. ओ काही माणसं गोरी दिसतात पण तोकडी असतात, काय फायदा? हालेलुया. काही माणसं गोरी दिसतात पण हाडकुळी असतात, काय फायदा? कुठे ना कुठेतरी काहीतरी कमी असतं. पूर्णत्व नाही आहे आणि ते पूर्णत्व फक्त स्वर्गात आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपलं नागरिकत्व स्वर्गात आहे. म्हणजे आपण एक दिवस स्वर्गात जाणार आहोत, स्वर्गात राहणार आहोत, कायमचे राहणार आहोत. आणि म्हणून आपलं सगळं लक्ष स्वर्गाकडे असलं पाहिजे. स्वर्गाकडे लक्ष असलं पाहिजे. तुमच्यापैकी जे लोक गरीब आहेत त्यांच्यासाठी वचन विशेष रीतीने आहेत. तुम्ही गरीब आहात, तुम्हाला असं वाटतं माझ्याकडे पैसा नाही आहे, हरकत नाही, परंतु तुम्हाला स्वर्गात मोठी संपत्ती मिळणार आहे. या जगामध्ये केवढी संपत्ती तुमच्याकडे आहे त्याच्यावरनं तुम्हाला आनंद किती आहे ते महत्त्व, याचा काही संबंध नाही आहे. जास्त संपत्ती म्हणजे जास्त आनंद, अजिबात नाही. जास्त संपत्ती म्हणजे जास्त शांती, अजिबात नाही. या जगात जे काही आहे ते सगळं क्षणाचं आहे. सफरचंद खाताना बरं वाटतं, खाऊन झाल्यानंतर आपण विसरून जातो. क्षणाचा आनंद आहे, क्षणाचं सुख आहे. परंतु खरा आनंद, खरी शांती, खरं जीवन वर आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून माझ्या प्रिय भावांना बहिणी, ह्या जगातल्या संपत्तीकडे, जगातल्या गोष्टीकडे आपण मन लावता कामा नये, कारण आपलं जमलेलं आहे आणि आपल्याला तिकडे जायचं आहे. हालेलुया, हालेलुया. आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. तुमचे डोळे मिठा आणि तुमच्या शरीराच्या ज्या भागाला आजार आहे त्या भागावर हात ठेवा. विश्वासाने हात ठेवा. प्रभू येशू स्वतः तुम्हाला स्पर्श करेल आणि एका क्षणात तुमचा आजार नाहीसा करेल. तुमच्या शरीरातील प्रत्येक आजार प्रभू येशूच्या पवित्र नावात नष्ट हो. तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख प्रभू येशूच्या पवित्र नावात नष्ट हो. आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद होत.